सालियन प्रकरणातली। दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण लागण्याची शक्यता आहे। आर्थिक अडचणीतून दिशाने आत्महत्या केल्याचा उल्लेख मालवणी पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमध्ये करण्यात आला होता। मात्र वडिलांचा अफेअर आणि सतत पैशांच्या मागणीमुळे दिशा तणावामध्ये होती। याबाबत दिशाने आपल्या मित्रांना सुद्धा बोलून दाखवलं होतं, असंही क्लोजर रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलेलं। मात्र 4 फेब्रुवारी 2021 ला मालवणी पोलिसांनी हा दाखल केला होता रिपोर्ट। ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहूया की मालवण पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमध्ये नेमकं काय आहे। दिशा सालियनची तणावातून आत्महत्या, आर्थिक बाबींमुळे दिशा अडचणीत होती, तरी मग त्यांचे सकाळी सुरू झाले प्रवक्ते, आता सत्य बाहेर आलं आहे। तर हे खोट्या गोष्टींच्या आधारावर मी पुन्हा सांगतो, त्यांना काही आनंद उत्सव साजरा करायलाच करू द्या, बट ना त्याला कायदेशीर काही व्हॅल्यू आहे अँड हाऊ इट इज फॅक्च्युअली इनकरेक्ट, म्हणजे ते चुकीचे कसे आहे त्यांचे स्टेटमेंट, याचा एक इम्पॉर्टंट आता एक मी व्हिडिओ तुम्हाला देणार आहे मोबाईलवर, आणि तुम्हाला एक न्यूज देणार आहे, लीडिंग न्यूजपेपर ऑफ इंडिया, त्यांचा एक्सक्लुझिव्ह इंटरव्ह्यू ऑफ रोहन राय। ते बघितल्यावर हे सगळं स्पष्ट होऊन जाईल। काय प्रॉब्लेम काय माहिती आहे का, खरं बोललं ना तर लक्षात ठेवावं लागत नाही, आणि खोटं बोललं ना तर किती लक्षात ठेवा, चुका होणारच। यांनी एवढं खोटं एवढ्या ठिकाणी एवढं बोलून ठेवलं आहे, ते तर SSR वॉरियर्सनी जे रिसर्च करून ज्या गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत, अँड ऑनेस्ट पोलीस अधिकारी अँड ऑनेस्ट रिपोर्टर या लोकांनी ज्या ज्या गोष्टी आम्हाला दिल्या आहेत ते सफिशियंट आहे। आता एक सिंपल गोष्ट सांगतो, काय स्टोरी आहे रोहन रॉयची, आजची जी पोलिसांची रिपोर्ट सांगतायत ती स्टोरी आहे की तिच्या वडिलांचं म्हणजे तिच्या वडिलाने तिने दिलेले पैसे ते कोणत्या महिलेला दिले, ते त्यांचा जे काही संबंध होते, म्हणून ही डिप्रेशन मध्ये होती, म्हणून हिने सुसाईड केली। एक